जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. पांडुरंग 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 बुवा, अहो काळजी टाकणारी खबर आली आहे. काय झालं? काय नाही, मुघलांच्या फौजा टेहळणी करताना 4-5 वारकऱ्यांना दिसल्या. आता हो विठ्ठला पांडुरंगा, कुठले तरी गाव लुटलंय वाटतं, कदाचित निगडी. आपण काय करायचं? आपण निघायचंच. ठरल्या वेळी आपली पालखी पंढरपुरास प्रस्थान करणारच, त्यात खंड पडणार नाही. हरिनामाचा गजर गगनात भिडू दे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग. रायप्पा, हालात कुछ ठीक नाहीये. राजांवर लक्ष ठेवायला हवं. जी. जिलबी पथकाला आदेश द्या, सज्ज राहायला सांगा. राजांच्या भोवती कायम सुरक्षा कवच हवं. ते तर आलंच. आणि म्या हाय, ज्योत्याजी हाय, आरजोजी गिरजोजी यादवराव आहेत. आणि लयच काही वाटलं तर माळोजी बाबा घोरपडेसनी घेऊ की बोलवून. काळजी घ्यावी लागणार रायप्पा. औरंगजेबाची माणसं आपल्या मुलखात घुसली. एवढंच नाही, त्यांना हिंदू लोकांवर जिजिया कर लावला आहे. जिजिया कर म्हणजे? आपण हिंदू आहोत, त्याचा त्याला कर द्यावा लागतो. आपण त्याच्या धर्माचे नाही, म्हणून त्याची माणसं आपल्या माणसांकडनं दाम वसूल करतात. आणि एखाद्याकडे नसलच तर मग काय धर्म बदलता? हो, तो महादूचा महमद, सीताबाईची सकीना. अरे देवा. एवढंच नाही, पूजा करायची असेल तर कर द्यावा लागतो. जत्रा, उत्सव, अभिषेक, साधा टाळ वाजवला तरी मोहरा मोजाव्या लागतात. हा तर लयच मोठा अन्याय झाला. म्हणून तर रयत संतापली आहे. संघर्ष तर होणारच, आणि आपले राजेही गप्प बसणार नाहीत. त्या औरंगजेबाला हात दाखवणारच. आणि म्हणूनच त्यांच्यावर नजर ठेवायला हवी, त्यांच्या सोबत राहायला सतत. जी कविराज, त्याची काळजीच करू नका. राजांना अन्याय सहन होत नाही कदापि.